महाडची जलवाहिनी गेली पुरात वाहून. पाटबंधारे विभाग व ठेकेदारावर गुन्ह्याची राष्ट्रवादी भाजप नगरसेवकांची मागणी. महाड नगर परिषदेच्या कुर्ले धरणातून शहराला पाणीपुरवठा करणारी सावित्री नदी पात्रातील भोईघाट ते प्रभू श्रीराम मंदिर गवळआळी दरम्यान टाकण्यात आलेली मुख्य जलवाहिनी सोमवारी पुराच्या प्रवाहात वाहून गेल्यानं महाड शहराच्या दक्षिण भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. या घटनेस पाटबंधारे विभाग आणि सावित्री नदीतील गाळ काढणाऱ्या संबंधित ठेकेदाराचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी महाड नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप गटाच्या नगरसेवकांनी केली. या संदर्भात मंगळवारी महाड नगर परिषद सभागृहात उपनगराध्यक्ष तथा गटनेते संदीप जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप गटाचे सर्व नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते. यावेळी संदीप जाधव यांनी सांगितलं की जलवाहिनीच्या संरक्षणासाठी वेळोवेळी संबंधित विभाग व ठेकेदाराला लेखी तसेच तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यानंच ही गंभीर घटना घडली आहे. त्यामुळे महाड नगर परिषद प्रशासनानं कठोर भूमिका घेत पाटबंधारे विभाग आणि संबंधित ठेकेदारावर तातडीनं गुन्हा दाखल करावा अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप गटाच्या वतीनं करण्यात आली आहे. संबंधित डिपार्टमेंट म्हणजे गाळ काढण्याचं जे ठेकेदार होते ज्या डिपार्टमेंट मार्फत हे गाळ काढण्याचं काम सुरू होतं त्या विभागाला लघु पाटबंधारे विभागाला आपण नगरपालिकेने एप्रिलमध्ये पत्र दिलं होतं की आमची जवळजवळ 40-42 वर्षापूर्वीपासूनची जी अंडरग्राऊंड लाईन आहे नदीतून ती प्रभुराम मंदिर कुर्ला धरणातून जी दादीवरून नदी क्रॉस करून प्रभुराम मंदिरपर्यंत येते. दक्षिण भागाच्या या परिसराला पाणी पुरवठा या जलवाहिनीद्वारे केला जातो. ती जलवाहिनी जो गाळ काढण्याचं काम होते ते ठेकेदार त्यांनी अगदी ओरफडून म्हणजे अक्षरशः कुठल्याही प्रकारची काळजी न घेता त्या ठिकाणी आतून पोखरली. संबंधित विभागाला आपण पत्र दिलं होतं की हे गाळ काढताना दोन्ही बाजूंनी 50-50 फूट अंतर सोडा आणि मग त्या ठिकाणी गाळ काढा. परंतु या दोन्ही म्हणजे संबंधित डिपार्टमेंट लघु पाटबंधारे विभाग आणि गाळ काढणारे ठेकेदार त्यांच्या यंत्रणांनी पूर्ण लाईन ती पोखरली आणि त्याचा परिणाम असा झाला ते पूर्ण कॉन्क्रीट निघून गेल्यामुळे ह्याच्यातलं जे कव्हर होतं पाईपलाईनला ती जलवाहिनी काल नदीच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली किंवा फुटली. परंतु त्यामुळे जे नुकसान झालंय नगरपालिकेचं ते आता या परिसराला आता कृत्रिम पाणी टंचाईला दुर्दैवानं सामोरे जावे लागणार आहे. हे जबाबदार ज्यांनी घेतली पाहिजे ते संबंधित विभाग पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि संबंधित त्या ठिकाणी काम करणारे ठेकेदार या दोघांवरही नगरपालिकेने गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी करीत आहोत. आणि जोपर्यंत हे काम म्हणजे पाणी पुरवठ्याचं म्हणजे या परिसराला पाणी पुरवठ्याचं काम देखील त्या डिपार्टमेंटनी करायला पाहिजे. त्यानंतर जी जलवाहिनी नव्याने टाकायची झाली असेल तो खर्च देखील संबंधित डिपार्टमेंटनी करावा अशा प्रकारची मागणी आपण या ठिकाणी करतोय. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.